यात्रा लक्षवेधी ठरली। तिवसा तालुक्याच्या इतिहासात छत्रपती संघटनेद्वारा काढण्यात आलेल्या भव्य दिव्य शोभायात्रेने तिवसा शहराचा परिसर दुमदुमून गेला होता। 8 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तिवसा येथील देवरावदादा हायस्कूलच्या प्रांगणातून ही शोभायात्रा निघाली। सर्वप्रथम माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, तिवसाचे ठाणेदार अनिल लाड, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला पांडव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक संजय देशमुख, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळबांडे आदी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून शोभायात्रा काढण्यास सुरुवात झाली। जणू काही शिवराय तिवसात अवतरले असावे असा आकर्षक भूमिकेत 4 युवक रथारूढ झाले होते। त्यांच्या आकर्षक वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले होते। शिवाजी महाराजांच्या प्रसंग देखावे तसेच सद्यस्थितीत शेतकऱ्यांची आत्महत्या करू नये याविषयी प्रबोधनात्मक फलक, स्त्री भ्रूण हत्या तसेच सामाजिक संदेश देणारे स्वाईन फ्लू बाबत जनजागृतीचे असे अनेक फलके या शोभायात्रेतून ठिकठिकाणी ठेवून संपूर्ण तिवसा शहरातून जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने ही शोभायात्रा निघाली। आकर्षक रोषणाईसह काढण्यात आलेल्या या शिवजयंती शोभायात्रेत शेकडो तरुणांनी सहभाग घेतला। या शोभायात्रेत मासाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, रमाबाई आंबेडकर यांची प्रतिरूपे सादर करण्यात आली। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे देखावे, दिंडी, ढोलताशे, पथक, शिवचरित्रावर आधारित पोवाडे व सर्वत्र लावण्यात आलेले भगवे झेंडे यामुळे तिवसा शहर भगवामय झाले होते। शोभायात्रेचे शहरातील चौकाचौकात पूजन करण्यात आले। तिवसा नागरिकांच्या सहकार्याने निघालेल्या या शोभायात्रेला रोशन वानखडे, पवन काळमेघ, निलेश राऊत, निशिकांत राऊत, आशिष तातुंडे, वैभव काकडे, अविनाश पांडे, मनोज काळमेघ, प्रसाद लाजूरकर, अक्षय गौरखेडे, अमित खानपासोळे